हां, लई दिवसानं भेटलीस. होय गं, तुझ्याकडे असंच मनातलं काहीतरी सांगायचं होतं म्हणून आलो बा. काल काय झालं माहिती आहे, आमच्या घराच्या जवळजवळच म्हणजे एक मुलगा, अरे संडे तर होतं ग ते. म्हणजे कसं झालं, ते पाप फिरायला गेलेले. म्हणजे आई वडील घरात होतेच. आणि मुलगा काय केला म्हणे, त्याला लग्नाला जायचं होतं आणि बाबाकडे शूज विचारला आणि शूज पप्पानी सरप्राईज द्यायचं असं ठरवलेलं होतं का त्याला. आणि ते मुलाला माहिती नव्हतं सरप्राईज देणार आहे असं म्हणून. आणि ते काय झालं माहिती आहे, सरप्राईज द्यायचं म्हणून माहिती नाही होतं ते मुलाला. आणि मुलगा गेला रागान फिरायला पोराबरोबर क्रिकेट खेळायला. आणि अक्षरशः काय झालं सांगतेस आहे माहिती आहे का तुला. क्रिकेट खेळायला गेलं आणि ते काय हे केलं म्हणजे एक पोरं एककडे जाऊया म्हणजे अनेककडे जातात. असं गेलं तर ते काय झालं, पाणी बघितलं वाटतं, पाण्यात गेलं अक्षरशः पोरं मिळून सगळी मिळून गेले असणार ग ते. आणि हे पोरगं पाण्यात अडकलं. पोरगं एवढं छान होतं सांगू तुला, अक्षरशः डोळ्यातनं पाणी येते. पोरं काय ग ऐकत नाहीत. आईवडिलांचं ऐकून घरी राहिलं म्हणजे एक काहीतरी आईवडील त्यांच्या बऱ्यासाठी सांगतात ना. हे हट म्हणजे केवढंपर्यंत असते बघ. आम्ही पोरांना मोठं करतो, आम्हाला पोरं काय तर पुढे सगळ्या पोरांसारखं मोठी होतील असं विचार करून मोठं करतो. ती विचार करत वेगळंच. मग झालं कसं झालं, त्या पाण्यात अडकलं पोरगं, भेटलंच नाही त्या आईवडिलांना. आणि ती गेलेली पोरं बोशा सांगितलं वाटतं त्यांना. कसं झालं माहिती आहे, सांगितल्यानंतर आईवडील येऊन येतात तर ते मेलेलं होतं. खरंच सांगू तुला, अक्षरशः मला रडायला येत होतं. काय विचित्र पोरं वागतात नाही आजकाल. एक मोबाईल पाहिजे, बूट पाहिजे, ड्रेस पाहिजे ना. आईवडिलाकडे काय हाय नाही विचारच करत नाहीत का पोरं. कसं आहे म्हणजे आपलं तेच खरं करतात. नाही होय होय, तू कसं म्हणतेस, तू पण तसं म्हणतेस काय. होय, विचार करत नाही बघ. का करणार, किती दिवस म्हणून असं चालणार आहे. ते उद्या त्यांनी पण आईवडील होणार आहेत, त्यांना पण हे दिवस काढायचंच लागणार असं होणार आहे. खरं त्यांनी समजूनच घेत नाही. शेवटी काय झालं, गेलं नाही ते ओरडूनच गेले पक्षी. ते म्हणजे माणसानं जीव गेल्यानंतर माणूस राहून काय फायदा आहे. आता आईवडिलांनाच एकटीच मुलगी आहे म्हणे, त्यांची मुलं नाहीत म्हणे. आपाप त्यांना वाईट वाटायलेत. ते कुठं तर ते विचार करून करून रडून झिजून जाणार. आईवडील पण मरून जायची पाळी होणार. अशी लोक आजकाल. पोरानं कसं आहे, समजूत नाही झाले. दुसऱ्यांचं बघायचं, यांचं बघायचं, त्यांचं बघायचं, नुसतं असंच करायचं. म्हणून मी तुझ्याकडे शेअर करायला आलो गं. एवढंच माझ्या मनातलं हलकं होतं, जरा हलकंपणा म्हणून तुला सांगितलं नाही गं. कसं असते माणसाने, माणूस ओळखून घ्यायला पाहिजे. तेवढंच ओळखून घेतलं नाही तर की नाही, कोण कोणाला नको आहे. मी पण तुला नको आहे, तू पण मला नको आहेस. तसं आहे म्हणजे. मी जेपर्यंत आईवडिलांना समजून घेत नाही, आईवडील पोरांना समजून घेत नाही, तोपर्यंत हे असं होतच राहणार. खरं आहे की नाही. नक्कीच.